गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण अलर्स थेरम घेतलेला होता. आज त्यावर एक्झाम्पल घेऊ. आज आपला न्यूमेरिकल ॲनालिसिसचा लेक्चर नंबर 69 सुरू आहे. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 339. काय आहे हो एक्झाम्पल? गिव्हन dy by dx is equal to y minus x upon y plus x with the boundary conditions y is equal to y0 is equal to 1 for x is equal to x0 is equal to 0. Find approximately for x is equal to x1 is equal to 0.1 by Euler's method. ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 5 स्टेप्स. जनरली 5 स्टेप्स पर्यंत कॅल्क्युलेट करा म्हणून परीक्षेमध्ये येत नाही. मोस्टली अप टू 3 स्टेप्स, मॅक्झिमम 4 स्टेप, परंतु 5 स्टेप पर्यंत एक्झाम्पल येईल परीक्षेत असं होत नाही. सो ऑल राईट, आपण 5 स्टेप्स पर्यंत हे एक्झाम्पल करून घेऊ. म्हणजे तुम्हाला 3 स्टेप येऊ, 4 स्टेप येऊ की 5 स्टेप्स पर्यंत येऊ, तुम्हाला ते करता येईल. अप टू त्याच्या पुढच्याही स्टेप्स जर आल्या तर हे जर समजलं तुम्हाला सिस्टमॅटिक कशा 5 स्टेप्स आपण घेत आहे तर पुढील स्टेप सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. सोल्युशन. गिव्हन इक्वेशन इज dy by dx which is equal to y minus x upon y plus x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. with the boundary conditions y is equal to y0 is equal to 1 for x is equal to x0 is equal to 0. Find approximately for x is equal to 0.1 by Euler's method. So up to 5 steps. We know that delta x is equal to h and h is equal to x1 minus x0 upon n. n काय आहे हो? n is the number of steps. x1 आपल्याला दिलेला आहे 0.1, x0 आपल्याला माहित आहे x is equal to x0 is 0. n म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स सुद्धा माहित आहे, त्यामुळे h ची व्हॅल्यू काढणं काही कठीण नाही. म्हणजेच डेल्टा x is equal to h is equal to 0.1 minus 0 upon 5 which is equal to 0.1 upon 5 which is equal to 0.02. जर तुम्ही 0.1 ला 5 ने भाग दिला तर तुमचा भाग 0.02 चा जातो आणि अशा पद्धतीनं डेल्टा x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 0.02. आता बघा फॉर द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप साठी आपण फॉर्म्युला डिराइव केलेला आहे. डेल्टा y which is equal to dy by dx to the base 0 into डेल्टा x. मित्र हो, dy by dx to the base 0 चा अर्थ dy by dx ची जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याला तुम्हाला x0 y0 मध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ dy by dx ची व्हॅल्यू आहे y minus x upon y plus x at base 0. याचा अर्थ y0 minus x0 upon y0 plus x0. आणि y0 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1 minus x0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 upon y0 ची व्हॅल्यू 1 plus x0 ची व्हॅल्यू 0 into डेल्टा x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 0.02 आणि याचं कॅल्क्युलेशन आलं डेल्टा y चं 0.02. डेल्टा y इज इक्वल टू 0.02, परंतु y इज इक्वल टू y0 प्लस डेल्टा y. y इज इक्वल टू काय आहे? y इज इक्वल टू y0 प्लस डेल्टा y. y0 इज इक्वल टू काय दिलेला आहे 1 प्लस डेल्टा y इज इक्वल टू काय दिलेला आहे 0.02. म्हणजे y इज इक्वल टू 1.02. मग याला असं म्हणता येईल. आता तुम्हाला या पहिली स्टेप मिळाली आपल्याला, पण त्याला लिहिण्याची पद्धत कशी आहे? हेन्स y
इन ब्रॅकेट विच इज इक्वल टू y1. फर्स्ट स्टेपसाठी y1 ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली तर 1.02 मिळाली. केव्हा मिळाली? ॲट x इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये विच इज इक्वल टू x1 विच इज इक्वल टू 0.02. मग ही व्हॅल्यू x1 ची कशी मिळाली? x इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये विच इज इक्वल टू x1 विच इज इक्वल टू x0 प्लस डेल्टा x. x0 म्हणजे काय आहे? 0. डेल्टा x काय काढलं तुम्ही? 0.02. म्हणजेच x1 ची व्हॅल्यू काय आली? 0.02. मग याला असं म्हणता येईल फॉर द फर्स्ट स्टेप y1 इज इक्वल टू 1.02 ॲट x1 इज इक्वल टू 0.02. मग आता x1 च्या व्हॅल्यू पुढे पुढे वाढणार आहेत. बघू आता. ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? डेल्टा y इज इक्वल टू dy बाय dx. इथे 1 घ्यावं लागेल डेल्टा x. ठीक आहे. म्हणजे y1 मायनस x1 अपॉन y1 प्लस x1 इंटू डेल्टा x. मग बघा आता फॉर द सेकंड स्टेप डेल्टा y विच इज इक्वल टू dy बाय dx त्याला सफिक्स 1 डेल्टा x विच इज इक्वल टू y मायनस x अपॉन y प्लस x त्याला सफिक्स 1 डेल्टा x. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता y ला y1 मायनस x1 अपॉन y1 प्लस x1 इंटू डेल्टा x. मित्र हो, y1 x1 तुम्ही आत्ताच काढलेली आहे विच इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू 1.02 x1 ची व्हॅल्यू 0.02 अपॉन y1 ची व्हॅल्यू 1.02 प्लस x1 ची व्हॅल्यू 0.02 इंटू डेल्टा x ची व्हॅल्यू 0.02. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 1.04 इंटू 0.02. ठीक आहे. म्हणजे 0.02 अपॉन 1.02 पॉईंट जर काढला आपण तर 2 अपॉन 104 आपल्याला मिळेल. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 52. याला जर भाग दिलं 1ला 52 तर आपला भाग जातो 0.0192. मग हेन्स y इज इक्वल टू y1 प्लस डेल्टा y. आता जो डेल्टा y काढलेला आहे तुम्ही तो 0.0192 काढलेला आहे. त्यामुळे इथं हा वापरावा लागेल. इथं डेल्टा y त्यावेळेस तुम्ही काढला होता 0.02 तो वापरला, पण पहिल्या स्टेपसाठी तो वापरला. आता ही दुसरी स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपसाठी तुम्ही डेल्टा y काढलेला आहे 0.0192. सो विच इज इक्वल टू y1 मात्र हेच वापरावं लागेल 1.02 प्लस डेल्टा y तुमचा 0.0192 विच इज इक्वल टू 1.0392 तुमचा हा y2 आला. कसा? हेच y इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये बरोबर y2 विच इज इक्वल टू 1.0392 ॲट x इज इक्वल टू x2. मग x2 कसं घ्यावं लागेल तुम्हाला आता? x1 प्लस डेल्टा x. x1 काय आहे तुमचा? x1 आहे x1 काय आहे? x1 इथं काढलेला आहे तुम्ही आता x1 0.02 डेल्टा x 0.02 म्हणजे तुमचा x2 काय आला? 0.04. म्हणजे दुसऱ्या स्टेपसाठी जर y2 इज इक्वल टू 1.0392 असेल ॲट x2 इज इक्वल टू 0.04 हे मिळालं. आता तिसऱ्या स्टेपसाठी तुम्हाला या x2 चा आणि या y2 चा वापर करावा लागेल. फॉर द थर्ड स्टेप डेल्टा y विच इज इक्वल टू dy बाय dx त्याला सफिक्स 2 डेल्टा x विच इज इक्वल टू y2 मायनस x2 डिवाइडेड बाय y2 प्लस x2 इंटू डेल्टा x विच इज इक्वल टू 1.0392 जे की y2 ची व्हॅल्यू आपण सेकंड स्टेपमध्ये काढलेली आहे मायनस x2 ची व्हॅल्यू आपण त्या स्टेपमध्ये 0.04 काढलेली आहे डिवाइडेड बाय 1.0392 प्लस 0.04 इंटू डेल्टा x ची तर आपल्याला माहीतच आहे 0.02.
सो विच इज इक्वल टू याचं सबट्रॅक्शन केलं 1.0392 मधून 0.04 काढलं तर 0.9992 राहिलं डिवायडेड बाय या दोघाची ॲडिशन केली 1.0792 इंटू 0.02. सो विच इज इक्वल टू आता काय केलं या 0.02 सोबत 0.9992 ला मल्टिप्लाय केलं. सो विच इज इक्वल टू 0.019984 डिवायडेड बाय 1.0792. आणि जेव्हा 0.019984 ला 1.0792 न डिवाइड करू त्यावेळेस विच इज इक्वल टू 0.0185 आपल्याला व्हॅल्यू मिळेल. हेन्स y इज इक्वल टू y2 प्लस डेल्टा y. आता y2 म्हणजे 1.0392 आहे. डेल्टा y यावेळेस आपल्याला मिळालेला आहे 0.0185. सो इट गिव्स 1.0577 आणि मग आपल्याला लिहिता येईल हेन्स y in bracket which is equal to y3 bracket complete which is equal to 1.0577. but when at x is equal to x3 is equal to x2 plus delta x. x2 तुम्ही 0.04 काढलेला आहे आणि डेल्टा x तुम्हाला 0.02 माहीत आहे त्याच्यामुळे 0.6 त्याची व्हॅल्यू आली. 0.0 no delta x is 0.02. delta x is just a minute. delta x is 0.02, right? And 0.06 काय यायला पाहिजे इथे 0.06 0.08 राईट. काय मिळालं मग आपल्याला हेन्स y इज इक्वल टू y3 विच इज इक्वल टू 1.0577 ॲट x इज इक्वल टू x3 विच इज इक्वल टू x2 प्लस डेल्टा x. इट गिव्स because x2 is 0.04 and delta x is 0.02 which is equal to 0.06. ठीक आहे. हे झाली तुमची थर्ड स्टेप. फॉर द फोर्थ स्टेप डेल्टा y is equal to dy by dx to the base 3 into delta x which is equal to y3 minus x3 divided by y3 plus x3 into delta x which is equal to y3 काय काढलेला आहे आपण जस्ट 1.0577 minus x3 0.06 divided by 1.0577 plus 0.06 into 0.02. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं. सो विच इज इक्वल टू 0.9977 डिवायडेड बाय 1.1177 याची ॲडिशन केली इंटू 0.02. आता 0.9977 डिवायडेड बाय 1.1177 चा भाग जर दिला तर तुमचा भागाकार येतो 0.892826 आणि इंटू 0.02 याचं मल्टिप्लिकेशन आलं 0.0179. हेन्स y इज इक्वल टू y3 प्लस डेल्टा y विच इज इक्वल टू y3 ची व्हॅल्यू काढली आहे तुम्ही 1.0577 प्लस डेल्टा y ची तुम्ही जस्ट व्हॅल्यू काढलेली आहे 0.0179. या दोघांची ॲडिशन होते 1.0756 आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल y which is equal to y4 which is equal to 1.0756 at x which is equal to x4 which is equal to x3 plus delta x, but x3 is 0.06 plus delta x is 0.02 which gives 0.08. आता last step for the fifth step delta y is equal to delta y is equal to dy by dx to the base 4 into delta x which is equal to y4 minus y3 divided by y4 plus y3 into delta x. परंतु y4 ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण आता 1.0756 आणि x4
आणि x4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -0.08 डिवायडेड बाय 1.07 प्लस 1.0756 प्लस 0.08 इंटू डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आहे 0.02. सो विच इज इक्वल टू, जर या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 0.9956 डिवायडेड बाय 1.1556 इंटू 0.02 विच गिव्स, जर या 0.02 ने न्यूमरेटरच्या 0.9956 ला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.0199 डिवायडेड बाय 1.1556 आणि 0.0199 ला जर 1.1556 न डिवाइड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.0172 आणि म्हणून y इज इक्वल टू y4 प्लस डेल्टा y विच इज इक्वल टू y4 तुम्ही जस्ट काढलेली आहे. y4 तुमचा आलेला आहे 1.0756 प्लस डेल्टा y तुम्ही काढलेला आहे 0.0172. या दोघांची ॲडिशन झाली 1.0928 आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल y इज इक्वल टू y5 इज इक्वल टू 1.0928 ॲट x इज इक्वल टू x5 इज इक्वल टू x4 प्लस डेल्टा x विच इज इक्वल टू x4 ची व्हॅल्यू तुम्हाला 0.08 माहीत आहे आणि डेल्टा x ची व्हॅल्यू तुम्हाला 0.02 माहीत आहे. सो इट गिव्स काय झालं मग 10.10 आणि अशा पद्धतीनं आपण 5 स्टेपपर्यंत आलो जे की आपल्याला काढायला सांगितलं होतं. जनरली 5 स्टेपपर्यंत परीक्षेमध्ये येत नाही आणि तसंही आता तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.